नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती. जसजशी परीक्षा जवळ येऊ लागलेली आहे, तसं तसं आपण अ, आदर्श उत्तरे आणि गुणदान पद्धत, मॉडेल क्वेश्चन पेपर आणि मार्किंग स्कीम हा भाग तुम्ही यूट्यूबवर नक्कीच शोधत असता. आणि आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये सर्वात जबरदस्त व्हिडिओ आपण या ठिकाणी आज घेऊन आलेलो आहोत. बघा, तर या ठिकाणी एक मॉडेल क्वेश्चन पेपर तुम्हाला दाखवतोय आणि त्यावर आधारित अ, गुणदान पद्धत आणि उत्तरे कशाप्रकारे लिहिलेली असतात किंवा लिहिली जातात. नमुना उत्तर पत्रिका हा भाग आपण या ठिकाणी सादर करतोय. तर सुरुवातीला तुम्ही ही उत्तरं पाहू प्रश्नपत्रिका पाहू शकता. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला वाचन व आकलन या भागावरती आधारित अ, या ठिकाणी 15 गुणांसाठी हा भाग असतो. यामध्ये पहिला एक अपठित उतारा, अनसीन पॅसेज त्याच्यावरती आधारित अशा प्रकारचे हे 3 प्रश्न असतात. कोणतेही 3 लिहायचे 4 पैकी. हा एम-सी-क्यू आधारित प्रश्न असतो. दुसरा दुसरा प्रश्न असतो, की खालील प्रश्नांची उतार्याच्या आधारे एका वाक्यात उत्तरे लिहा. यामध्ये देखील आपल्याला 4 प्रश्न विचारलेले असतात आणि 4 पैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी लिहायची असतात. पुढचं त्याच्यावरतीच उतार्यावरती आधारित थोडक्यात उत्तरे लिहा असा कोणताही एक लिहायचा असतो. 2 मार्कांसाठी हा प्रश्न असतो. तर असा हा पहिला उतार असतो 8 मार्काला. दुसरा आहे अपठित पद्य. एक कविता दिलेली असते अपठित आणि त्या कवितेवरती आधारित तुम्हाला या ठिकाणी 4 प्रश्न विचारलेले असतात आणि त्या 4 पैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची असतात. तर हे अशा प्रकारे परत दुसरा प्रश्न असतो, एका वाक्यात उत्तरे 5 प्रश्न विचारलेले असतात आणि 4 लिहायचे असतात. पुढं त्यानंतर विभाग ब हा व्याकरणावरती आधारित असतो आणि यामध्ये पहिला प्रश्न असतो शब्दाच्या जाती 4 मार्कांसाठी. त्यानंतर असतो वाक्याचा काळ ओळखा किंवा बदला हा 3 मार्कांसाठी. नंतरचा प्रश्न असतो वाक्य बदला किंवा वाक्य ओळखा. तर हा 3 मार्कांसाठी प्रश्न असतो. पुढचा असतो 2 म्हणजे 2 मार्कांसाठी अनेक वचन म्हणजे एक वचन आणि अनेक वचन, वचन भागावरती आधारित. दुसरा आहे लिंग भागावरती आधारित 2 मार्कांसाठी हा एम-सी-क्यू प्रश्न. पुढचा असतो समानार्थी शब्द. हाही प्रश्न एम-सी-क्यू आधारित असतो 2 मार्कांसाठी. पुढचा आहे विरुद्धार्थी शब्द. हाही 2 मार्कांसाठी प्रश्न आहे. आणि शेवटी आहे समासावर आधारित प्रश्न 2 मार्कांसाठी. तर मित्रांनो, एकूण व्याकरण विभाग हा 20 मार्कांसाठी आहे. मी तुम्हाला पटपट हा प्रश्नपत्रिकेचा भाग सांगतो, म्हणजे आपल्याला आदर्श उत्तर पत्रिका कशी असावी, कशा प्रकारे लिहायचं आहे, ते मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. पुढे बघा, पाठ्यपुस्तकावरती आधारित गद्य, पद्य आणि स्थूल वाचन 30 गुणांसाठी हा प्रश्न असतो. सुरुवातीचा प्रश्न हा एका वाक्यात उत्तरे द्या गद्य पाठांवरती आधारित. कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी द्यायची. एकूण 5 प्रश्न विचारलेले असतात. बघा, या ठिकाणी एकूण 5 प्रश्न विचारलेले आहेत आणि या 5 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. पण ही लिहिताना काळजी ही घ्यायची आहे, की काय करायचंय, की आपल्याला ज्या प्रश्नांची उत्तरं योग्य आणि खात्रीशीर बरोबर वाटतात तेच प्रश्न वरती लिहायचे. आणि मग जर एखादा आपल्याला म्हणजे मनामध्ये शंका येत असेल, की हा प्रश्न आपला चुकीचा असेल, तर खाली लिहायचा तो. गद्यपाठावरती आधारित पुन्हा रिकाम्या जागावरती आधारित 3 मार्कांसाठी प्रश्न आहे. पुढचा आहे बघा, गद्यपाठावरती आधारित थोडक्यात म्हणजे 40 ते 50 शब्दात उत्तर लिहा. हा 3 मार्कांसाठी प्रश्न असतो. एकूण 3 प्रश्न विचारलेले असतात आणि त्यापैकी कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी द्यायचं असते. याही प्रश्नांचं उत्तर कशा प्रकारे लिहायचं, याची गुणदान पद्धत कशी आहे, हे तुम्हाला मी पुढच्या भागामध्ये समजवतोय. पुढचा प्रश्न आहे वाक्यप्रचार. वाक्यप्रचारांचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. कंसामध्ये वाक्यप्रचार दिलेले असतात आणि त्यांचा काय करायचा आहे,
त्यांचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. पुढचा आहे कवितेवरती आधारित प्रश्न, एका वाक्यात उत्तरे द्या. 6 प्रश्न एकूण विचारलेले असतात आणि 6 पैकी कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. पुढचा कवितेवरती आधारित प्रश्न, हाही प्रश्न आपल्याला या ठिकाणी 4 मार्कासाठी असतो. रिकाम्या जागा, पर्याय दिलेले असतात. योग्य पर्यायाचा वापर करून विधान पूर्ण करायचं असते. पुढे आहे काव्यपंक्तीचे संदर्भाचं स्पष्टीकरण करा किंवा रसग्रहण करा, अर्थ स्पष्टीकरण करा. 3 मार्कांसाठी असतो प्रश्न. 2 प्रश्न विचारलेले असतात, कोणत्याही एकाचं उत्तर लिहायचंय. पुन्हा आहे स्थूल वाचनावरती आधारित 4 प्रश्न एका वाक्यात विचारलेले असतात आणि कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तर द्यायची असतात. 3 मार्क मिळतात. पुढचं आहे 40 ते 50 शब्दांमध्ये उत्तर द्यायचंय. हे जो स्थूल वाचन आहे, या स्थूल वाचनावरती आधारित प्रश्न आहे. हाही प्रश्न 2 मार्कांसाठी आहे. पुढचा शेवटचा विभाग आहे लेखन विभाग. या 15 गुणांसाठी असतो. तर यामध्ये अशा प्रकारे आपल्याला निबंध 3 दिलेले असतात निबंधासाठी विषय, आणि त्या 3 पैकी एक विषय आपल्याला दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहायचा असतो. हाही निबंध कशा प्रकारे लिहायचा याचंही आपण पुढं उत्तरपत्रिकेमध्ये वर्णन करणार आहोत. 3 निबंध दिलेत. पुढे बघा, कथालेखन आहे. कथा 2 कथा विचारलेल्या असतात. 2 पैकी कोणतीही एक कथा लिहायची. कथा लिहिताना आपण कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची हे आपण स्पष्टीकरण करणार आहोत. आणि शेवटी आहे मित्रांनो पत्रलेखन. पत्रलेखनासाठी सुद्धा अशा प्रकारे 2 विषय दिलेले असतात आणि दोन्हीपैकी एका विषयावरती पत्र आपल्याला लिहायचं असतं. चला तर मग मित्रांनो, आपण आदर्श उत्तरपत्रिका कशा प्रकारे असावी आणि त्याची गुणदान पद्धत काय आहे हे आपण या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत. तर मित्रांनो, चॅनेलला आणखीन तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनेलवरती नवीन आलेले असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत असतो. चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. बघा, पहिला प्रश्न जो मित्रांनो आपण म्हणलं होतं, विभाग अ वाचन व आकलन या पाठावरती आधारित. बघा, प्रश्न 1 मध्ये 8 गुणांचे 3 प्रश्न प्रकार उपप्रश्नांच्या विकल्पासह आणि अपठित पद्यावरती आधारित. प्रश्न क्रमांक 2 मध्ये 7 गुणांचे 2 प्रश्न प्रकार उपप्रश्नांच्या विकल्पासह विचारले जातात आणि येथे विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनार्थ सर्वच प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघा समोर देत आहोत. पहिला प्रश्न आहे त्यातला ए. बघा, इथं 4 प्रश्न आहेत. 4च्या 4 प्रश्नांची उत्तर लिहिलेली आहेत. पहिला प्रश्न काय होता तर बघा, की ऊन पावसाचा कोणता खेळ पाहायला खूप मजा येते. उत्तर आहे पाठशिवणीचा. दुसरा प्रश्न होता की पावसाच्या धारांना लेखक कोणती उपमा देतात, तर त्याला सुवर्णधारा. आणि तिसरा प्रश्न आहे सप्तरंगी गोफ कशाचा आहे. बघा, प्रकाश आणि पाण्याचा. आणि चौथा प्रश्न होता की लेखकांनी श्रावणातल्या सप्तरंगी अलंकाराला कशाला म्हटलेलं आहे, तर इंद्रधनुष्याला म्हटलेलं आहे. तर या प्रश्नावरती आधारित बघा गुणदान पद्धत कशी असते. प्रत्येक अचूक उत्तरास 1 गुण. बघा, अचूक म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला पर्यायामध्ये उत्तर दिलेलं असतंय त्यामधून तुम्ही त्या ठिकाणी जसंच तसं उत्तर त्या ठिकाणी तो शब्द लिहायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये शुद्ध लेखनाची काना मात्रा वेलांटी कुठलीही चूक करायची नाही. शुद्ध शब्द त्या ठिकाणी लिहायचा असतो. तर अशा प्रकारे हा 3 गुणांसाठी प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न असतो एका वाक्यात आधार उत्तर द्या. तर यामध्ये बघा, यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे की श्रावणातला पाऊस कसा येतो. तर उत्तर बघा, श्रावणातला पाऊस हा अलवारपणे रिमझिम मृदू मुलायम स्पर्श करीत येतो. अशा प्रकारे तुम्ही एका वाक्यातली उत्तर ही पूर्ण वाक्यात लिहायची आहेत. बघा, या ठिकाणी ह्याची गुणदान पद्धत कशी आहे की पूर्ण वाक्यात लिहिलेल्या प्रत्येक अचूक उत्तरास 1 गुण, असा हा 3 गुण या ठिकाणी आपल्याला मिळत असतात. पुढचा प्रश्न मित्रांनो, याच अपठित गद्यावरती आधारित थोडक्यात उत्तरे द्या. यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की लेखकांनी श्रावणातल्या पावसाचं वर्णन कसं केलेलं आहे. तर हे अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहायचंय. त्या ठिकाणी हे उत्तर लिहिताना ही काळजी घ्यायची
की उतार्यामध्ये जसंच्या तसं दिलेल्या ओळी याच्यामध्ये उत्तरामध्ये न लिहिता या ठिकाणी तुम्ही काय करायचंय, स्वभाषेत हे उत्तर लिहिणं त्यांना अपेक्षित असतं. त्याचबरोबर अ, वाक्यरचना आणि उत्तर हे प्रश्नाला अनुसरून असलं पाहिजे. अशा प्रकारे उत्तर लिहायचंय. बघा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय होतं? दुसरा प्रश्न काय होता, की श्रावणातल्या पावसामुळे निसर्गात काय-काय बदल होतात ते सांगा. तर बघा श्रावणातल्या पावसामुळे निसर्गात होणाऱ्या बदलांचं वर्णन लेखकांनी या उत्तरात केलं आहे. श्रावणातल्या ऊन-पावसाचा मुलायम स्पर्श मनात चैतन्य निर्माण करतो. झाडांवर नवा तजेला आणत असतो. वेलींना फुलांचा बहर आणतो. निसर्गात सर्वत्र आनंद पसरवतो. अशा प्रकारे श्रावणातल्या पावसामुळे निसर्गात खूप छान बदल होतात. तर यामध्ये बघा उत्तर यापैकी कशाप्रकारे लिहिणं अपेक्षित आहे, की अचूक संदर्भ दिला पाहिजे, योग्य मांडणी पाहिजे, त्याचबरोबर भाषाशैली इत्यादींचा विचार करून आपल्याला 2 पैकी 2 गुण हे या ठिकाणी मिळतात. बघा आता या ठिकाणी प्रश्न संपलेला आहे. पहिला प्रश्न. त्याच्यातले 3ही ए, बी, सी संपलेले आहेत. तर नवीन प्रश्न मित्रांनो, नवीन पेजवरती सुरू करायचा आहे. तिथं पेज तुमचं अर्धं रिकामं राहिलंय का पाऊण रिकामं राहिलंय, ते विचार न करता नवीन पानावरती नवीन प्रश्न सुरू करायचा. बघा, आता हा दुसरा प्रश्न आला कवितेवरती आधारित अपठित पद्य उतारा. याच्यामध्ये देखील आपल्याला 4 एम-सी-क्यूचे प्रश्न विचारलेले असतात आणि त्या 4ंची उत्तरं आपल्याला अशा प्रकारे लिहायची आहेत. बघा, प्रश्न क्रमांक लिहिला, त्याचा उपप्रश्न लिहिला आणि या ठिकाणी बघा मग त्याच्यातला जो पहिला प्रश्न विचारलेला होता, की आई कोणाचं रूप आहे? तर त्याचं उत्तर जे आहे ते ईश्वराचं रूप आहे. दुसरा प्रश्न विचारलेला आहे, आई या शब्दाला कवितेत आलेला समानार्थी शब्द. तर कवितेत बघा त्या ठिकाणी मातृ शब्द लिहिलेला आहे. बघा पर्याय दिलेला आहे. बी लिहिलेला आहे पर्याय आणि त्याचं उत्तर पण पुढं लिहिलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही सुटसुटीत उत्तरं लिहायची आहेत. बघा ही 4ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथं समोर दिसतायत. बघा प्रत्येक अचूक उत्तरास 1 गुण अशा प्रकारे आपल्याला याही प्रश्नांमध्ये 3 गुण मिळतात. पुढचा प्रश्न आहे याच उत्तरावरती आधारित एका वाक्यात उत्तरे लिहा. हे अशा प्रकारे तुम्ही एका वाक्यात, पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. बघा याच्यावरती महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, ते म्हणजे पूर्ण वाक्यात लिहिलेल्या प्रत्येक अचूक उत्तरास 1 गुण. अशा प्रकारे हे 4 गुण मिळतात. म्हणजे आपला या ठिकाणी जो अ, वाचन व आकलन हा 15 मार्कासाठी असणारा विभाग संपतो. आता आपण पुढच्या प्रश्नांकडे जाऊया. बघा या ठिकाणी प्रश्न संपलेला आहे. पेज सोडून दिलेलं आहे आणि नवीन पेजवरती बघा नवीन प्रश्न सुरू करायचा आहे. आता बघा व्याकरण विभाग. व्याकरण विभाग हा 20 मार्कांसाठी आहे. तर व्याकरण विभागावर आपल्याला आधारित 3 प्रश्न व 4 म्हणजे प्रश्न 3 व प्रश्न 4 मध्ये एकूण 20 गुणांचे विविध प्रकारचे प्रश्न उपप्रश्नांच्या विकल्पासह विचारले जातात आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनार्थ सर्वच प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी दाखवत आहोत. बघा, पहिला प्रश्न जो आहे शब्दाच्या जातीवरती आधारित. बघा या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला होता शब्दाच्या जातीवर आधारित, की खालीलपैकी बहुवाचक नामाचा योग्य पर्याय कोणता? तर त्या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायांपैकी बहुवाचक नामाचा पर्याय आहे शांतता आणि शांतता हा सी नंबरचा पर्याय आहे. म्हणून या ठिकाणी बघा सी शांतता असं पूर्ण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. अशा प्रकारे ह्या 5ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्या ठिकाणी अशा म्हणजे त्याचा जो पर्याय आहे तो त्या ठिकाणी नमूद करून लिहायचा आहे आणि याही प्रश्नामध्ये प्रत्येक अचूक प्रश्नास उत्तरास 1 गुण असे 4 गुण आपल्याला या ठिकाणी मिळत असतात. बघा पुढचा प्रश्न आहे काळावरती आधारित. याच्यामधला पहिला प्रश्न आहे, की मी सकाळी लवकर उठतो. या वाक्याचा काळ कोणता आहे? तर या वाक्याचा काळ आहे वर्तमान काळ. पुन्हा वाक्य दिलेलं आहे, की राघवने गृहपाठ केला. तर याचा भविष्यकाळ वाक्य तयार करायचं आहे. तर राघव गृहपाठ करेल. केला या क्रियापदाला आपण म्हणजे जे भूतकाळी क्रियापद आहे याला भविष्यकाळामध्ये बदल केला. तर अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी बघा पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहिलेलं आहे. पूर्णविराम दिलेला आहे. बरेच विद्यार्थी पूर्णविराम वाक्य संपल्यानंतर द्यायला विसरतात.
तर याही ठिकाणी प्रत्येक अचूक उत्तरास 1 गुण अशा प्रकारचा 3 गुणांचा हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे अ, अ, वाक्याचे प्रकार. या वाक्याच्या प्रकारावरती आधारित बघा, की याच्यामधला पहिला प्रश्न आहे, की हे निसर्ग चित्र चांगले नाही. होकारार्थी बनवा. मग हे निसर्ग चित्र खराब ऑब्लिक वाईट आहे. आणि तुम्ही खराब लिहू शकता किंवा वाईट पण लिहू शकता. म्हणजे अशा प्रकारचं वाक्य परिवर्तन करताना एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे वाक्य जे मूळ वाक्य आहे, या मूळ वाक्याच्या अर्थाला बाधा न पोहोचवता बदल करायचा आहे. म्हणजे वाक्याचा जो मूळ अर्थ आहे तो बदलला नाही पाहिजे. बघा आता, की हे निसर्गचित्र खराब आहे. खराब आहे म्हणजे कसं काय काय नाही? चांगलं नाही. म्हणजे जे प्रश्न आपल्याला विचारलेला आहे त्याचं उत्तर अशा प्रकारे आलं पाहिजे. बघा, अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी लिहायचेली आहेत. बघा पुढचा प्रश्न आहे तिसरा, की जगी सर्व सुखी असा कोणी नाही. मग या ठिकाणी त्याला म्हणले, की प्रश्नार्थक वाक्य बनवा. तर मग बघा कसं आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोणी नाही. म्हणजे अशा प्रकारे याचं उत्तर बनलेलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, मला सारे भाऊच आहेत. बघा, याचं काय करायचंय? नकारात्मक बनवायचंय. अ, काय म्हणते बघा उत्तर, मला एकही बहीण नाही. एकही बहीण नाही म्हणजे काय आहे? सारे भाऊच आहेत. अशा प्रकारे. तर पुढे बघा, अनेक वचनावरती आधारित प्रश्न आहे. तिसरा डी. अशा प्रकारे तुम्ही लिहायचंय. समासाला या ठिकाणी 2 रेषा ओढायच्यात. तर सून, बहीण, मैत्रीण, सासवा अनेकवचनी शब्द आहे सासवा. बाग या शब्दाचा अनेकवचनाचा शब्द बागा आणि नदी वाहू लागली. नदी या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे. प्रश्नपत्रिका मी तुम्हाला वरती दिलेली आहे. फक्त उत्तरं कशी असावीत, कशी लिहावीत आणि प्रत्येक घटकामध्ये उत्तर लिहिताना कुठली काळजी घ्यायची आहे. तर या ठिकाणी तो भाग समजून देण्यात आलेला आहे. तर याही प्रश्नामध्ये प्रत्येक अचूक उत्तराला 1 गुण दिलेला असतो. पुढचा प्रश्न आहे लिंगांवरती आधारित प्रश्न 4था त्यातला मधला ए, की पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर पुल्लिंगी शब्द म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी अचूक उत्तर लिहायचंय आणि 1 गुण हमखास मिळवायचा आहे. पुढचा प्रश्न आहे समानार्थी शब्द. यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, की समानार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती? बघा प्रश्न 4थ्या मधला बी त्यातला पहिला आणि त्याचं उत्तर आहे ना पर्याय डी आहे. हा डी पर्याय लिहून त्या ठिकाणी उत्तर पण त्याचं पुढं लिहिलेलं आहे. अशा प्रकारे 3ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. फक्त समजा तुम्हाला प्रत्येक अशा तिन्हीच्या तिन्ही प्रत्येक प्रश्नात म्हणजे प्रत्येक प्रश्नातल्या सगळ्या उपप्रश्नांची उत्तरं जर येत नसतील, तर तुम्हाला जे 2 किंवा 3 जे येतायत, ते प्रश्नाची उत्तरं तुम्ही अगोदर लिहायची. पुढचा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द. हे पण बघा याच्यामधला पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, की खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती? अयोग्य म्हणजे चुकीची. तर बघा बलवान, सशक्त. अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक लिहून त्याचं उत्तर लिहिताना पर्याय लिहायचा आहे. पर्याय क्रमांक आणि मग त्या ठिकाणी पुढं उत्तर लिहायचं आहे. शेवटचा प्रश्न आहे समास या घटकावरती आधारित. समास ओळखा आणि समास बदला अशा प्रकारचे 2च प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारतात. याची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत. प्रश्नपत्रिका तुम्ही संदर्भासाठी पाहू शकता. पुढचा प्रश्न आहे बघा आता, व्याकरण विभागाचा हा प्रश्न संपलेला आहे. आता नवीन पेजवरती आपण चाललेलो आहोत. नवीन पानावर प्रश्न लिहायचा आहे. तर पाठ्यपुस्तकावर आधारित गद्य व पद्य आणि स्थूल वाचन या सर्वांवर मिळून 30 गुणांसाठी असणारा हा विभाग क आहे. बघा, आणि या विभागामध्ये प्रश्न क्रमांक 5 मध्ये गद्य पाठावर आधारित एकूण 14 गुणांचे 4 प्रश्न प्रकार उपप्रश्नांच्या विकल्पासह विचारले जातात. यापैकी 5वा ए, 5वा बी, 5वा सी हे 3 प्रश्न प्रकार थेट गद्य पाठावर आधारित विचारले जातात. तर डी हा प्रश्न प्रकार वाक्य प्रचारांवर आधारित असतो. जर प्रश्नपत्रिकेत प्रश्न विकल्पासह दिलेले असले तरी येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनार्थ सर्वच प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. बघा पुढं,
अ, म्हणजे या ठिकाणी बघा, प्रश्न काय होता, की पुलंनी दिलेल्या शालीला लेखकांनी कोणते नाव दिलेले आहे? तर या ठिकाणी आहे पुलकित शाल. बघा इथं महत्त्वाची बाब कोणती आहे, की एका शब्दामध्ये उत्तर न देता, की काय केलेलं आहे, पूर्ण वाक्यात उत्तर दिलेलं महत्त्वाचं आहे. आणि या प्रश्नासाठी मुख्य भाग म्हणजे बघा इथं दिलेलं आहे, कंसामध्ये तुम्ही दिलेले पाहू शकता, की पूर्ण वाक्यात लिहिलेल्या प्रत्येक अचूक उत्तरास 1 गुण आहे. म्हणजे तुम्ही इथं उत्तर पूर्ण वाक्यात लिहिणं अपेक्षित आहे. बघा. दुसरा प्रश्न आहे, की निरंजनचा कोणता पेपर चुकला होता? तर निरंजनचा नागरिकशास्त्राचा पेपर चुकला होता. तुम्ही अशा प्रकारच्या एक वाक्याच्या प्रश्नामध्ये शब्दाला अंडरलाईन देखील करू शकता. अंडरलाईन केल्यानंतर आणखीनच सुटसुटीत भाग होईल. तर पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा. अशा प्रकारे त्या ठिकाणी बघा, की पहिला प्रश्न याच्यामधला, एके दिवशी नुसती पडवळे डॅश डॅश तिने मला खायला दिली. तर बघा, उत्तर आहे उकडून. म्हणजे सी पर्याय आहे तिथं. पर्याय क्रमांक तिथं सी पर्याय क्रमांक लिहिलेला आणखीन चांगलं आहे. सी पर्याय क्रमांक लिहायचा. आणि या प्रश्नाचं उत्तर लिहिताना काळजी घ्यायची, की प्रत्येक अचूक उत्तरासह पूर्ण लिहिलेल्या विधानास 1 गुण. बरेचसे विद्यार्थी काय करतात, फक्त जे उत्तर आहे ते उत्तरच लिहितात. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण मार्क मिळत नाहीत. त्यामुळे मित्रांनो ही काळजी घ्यायची आहे, की पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहून रिकाम्या जागी तो शब्द भरायचा आहे आणि त्याला अंडरलाईन करायची आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, की थोडक्यात उत्तरे द्या. थोडक्यात उत्तरे द्या. 3 गुणांसाठी प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारतात. एकूण 3 प्रश्न विचारलेले आहेत आणि या 3ही प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी दिलेली आहेत. पहिला प्रश्न आहे, की शन्नूच्या वागण्यातील तिचा विचार काय असावा याविषयी तुमचं मत लिहा. अशा प्रकारे पूर्ण वाक्यामध्ये तुम्ही उत्तर लिहायचं आहे. 1 किंवा 2 पॅराग्राफ करायचे. सुरुवातीला प्रस्तावना करा आणि शेवटी प्रश्नाचा समारोप करा. बघा, तिन्ही प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, की तापानं फणफणली आपली धरती, ही स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा. तर बघा, त्याही प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी अशा प्रकारे लिहायचं आहे. आणि हे प्रश्नांची उत्तरं लिहिताना कुठली काळजी घ्यायची आहे, ते या ठिकाणी आपण तुम्हाला सांगणार आहोत. तिसरा प्रश्न आहे, माझ्या जीवनातील शिक्षकाचे स्थान या विषयावर तुमचे विचार लिहा. तर अशा प्रकारे तुम्ही माझे शिक्षक व संस्कार या पाठावरती आधारित हा प्रश्न त्या ठिकाणी त्याचं उत्तर लिहू शकता. आणि हे प्रश्न लिहिताना बघा, महत्त्वाची गोष्ट असते अचूक संदर्भ. म्हणजे जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाला अनुसरूनच संदर्भ असायला पाहिजे. त्याचबरोबर योग्य मांडणी पाहिजे. भाषाशैली याचा आहे ना, भाषाशैली ही आहे ना, त्या भाषाशैली या कौशल्याला देखील त्या ठिकाणी महत्त्व दिले जातं. आणि या सर्वांचा म्हणजे अचूक संदर्भ, योग्य मांडणी आणि भाषाशैली यांचा विचार करून त्या ठिकाणी 3 पैकी गुण आपल्याला देण्यात येतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, त्याच्यामधलाच 5वा, की हा प्रश्न असतो पाठ्यपुस्तकातील असणारे जे वाक्यप्रचार आहेत. बघा, वाक्यप्रचाराचा वाक्यामध्ये त्या ठिकाणी उपयोग करायचा आहे. कंसामध्ये वाक्यप्रचार दिलेले असतात आणि त्यांचा दिलेल्या अर्थाच्या वाक्यामध्ये खाली उपयोग करायचा आहे. आणि ही गोष्ट या प्रश्न लिहिताना मित्रांनो काळजी कोणती घ्यायची? तर वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग केल्यानंतर त्याला अंडरलाईन करायला विसरू नका. अंडरलाईन महत्त्वाची आहे. बघा, तर अशा प्रकारे हा 5 गुणांसाठी आपल्याला प्रश्न असतो. या ठिकाणी बघा, अ, प्रत्येक वाक्यातील योग्य व अचूक उपयोगास प्रत्येकी 1 गुण, असे 5 गुणांसाठी प्रश्न असतो. आता प्रश्न 5वा इथं संपला. लगेच नवीन पानावरती यायचंय. आता यामध्ये बघा, या विभागातील प्रश्न 6 मध्ये पद्यपाठावर म्हणजेच कवितेवर आधारित 11 गुणांचे 3 प्रश्न प्रकार उपप्रश्नांच्या विकल्पासह विचारले जातात. आणि येथे विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनार्थ सर्वच प्रश्नांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. पहिला प्रश्न याच्यामधला बघा, कुठला प्रश्न आहे बघा, की परमेश्वर कृपेची याचना कोण करीत आहे? तर संत नामदेव. मग याही ठिकाणी तुम्ही पूर्ण वाक्यात लिहिलेल्या प्रत्येक अचूक उत्तरास हा 1 गुण देण्यात येतो. अशा प्रकारे एकूण आपल्याला 6 प्रश्न विचारलेले असतात आणि
त्या ठिकाणी 6 पैकी कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. पुढे बघा. पुढचा प्रश्न आहे कवितेवरती आधारितच. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. इथं सुद्धा तुम्ही काय करायचंय बघा. त्याचं पर्याय जो आहे त्या पर्यायाचं त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि वाक्यामध्ये उपयोग करून त्या ठिकाणी अधोरेखित करायचं आहे त्या मुख्य शब्दाला. अशा प्रकारचे हे 5 प्रश्न आहेत. पुढे बघा की अचूक उत्तरासह पूर्ण लिहिलेल्या प्रत्येक विधानास 1 गुण, असे 4 गुणांसाठी प्रश्न आहे. आता कवितेवरती आधारित संदर्भासह स्पष्टीकरण करा. यामध्ये बघा आपल्याला संदर्भ अशा प्रकारे तुम्ही लिहायचंय. जर संदर्भाचे स्पष्टीकरण विचारलेलं असेल, संदर्भ लिहायचंय. ते कुठल्या कवितेमधला प्रश्न आहे तो लिहायचा आहे. त्या कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत ते लिहायचंय आणि थोडक्यात त्या कवितेमधून कोणता आपल्याला संदेश दिलेला आहे ते लिहायचंय. मग परत खालच्या ओळीला स्पष्टीकरण लिहायचंय आणि त्या प्रश्नाचं अचूक स्पष्टीकरण करायचंय. या प्रश्नांची बघा गुण विभागणी कशा प्रकारे करण्यात येते. पुढचा प्रश्न आहे हा. मग तुम्हाला मी गुण विभागणी कशा प्रकारे आहे ते सांगतो. की पुढचा प्रश्न बघा. औक्षणी या कवितेमधला प्रश्न विचारलेला आहे की नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. तर या ठिकाणी बघा कवितेचं नाव लिहिलंय, अवतरण चिन्ह केलेलं आहे. कवयित्री आहेत इंदिरा संत. यांनी जनतेच्या वतीने लढायला चाललेल्या जवानाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि दिनदुबळी जनता जवानाला उद्देशून या काव्यपंक्ती म्हणत आहे. अशा प्रकारे संदर्भ लिहिलेला आहे आणि स्पष्टीकरण करायचं आहे. आणि मग या प्रश्नांचं गुणदान पद्धत कशी आहे बघा. अचूक संदर्भ तुम्ही जर लिहिला तर तो 1 गुण. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं महत्व आहे की कवितेचं नाव आणि कवी किंवा कवयित्रीचं नाव लिहून त्यामधून आपल्याला काय संदेश थोडक्यात दिलेला आहे या संदर्भासाठी 1 गुण येतो. शुद्ध लेखनाचे नियम पाळून स्वभाषेत लिहिलेल्या स्पष्टीकरणास 2 गुण. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नामध्ये 3 पैकी 3 गुण अशा प्रकारे जर उत्तर लिहिलं तर मिळू शकतात. पुढचा प्रश्न आहे बघा. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक चेंज झालेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचंय. नवीन पानावरती नवीन प्रश्न लिहिलेला आहे. स्थूल वाचनावरती आधारित प्रश्न. की या विभागामध्ये प्रश्न क्रमांक 7 मध्ये स्थूल वाचनावर आधारित 5 गुणांचे 2 प्रश्न प्रकार उपप्रश्नांच्या विकल्पासह विचारले जातात आणि या ठिकाणी विद्यार्थ्याच्या मार्गदर्शनार्थ आपण सर्वच प्रश्नांची उत्तरे पाहतोय. पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की भारतातील अणुसंशोधनाचा पाया कोणी घातला. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचंय. डॉक्टर होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. बघा तुम्ही या ठिकाणी जर मुख्य उत्तराला अंडरलाईन केली तर आणखीनच तो चांगलं होतं. पुढचा प्रश्न आहे. आपल्याला येत नसताना दुसऱ्याला काम सांगणं योग्य नाही. हा धडा दुसऱ्या अनुभवातून लेखकांनी घेतला. हे उत्तर आहे. आणि बघा इथं अवतरण चिन्ह वापरलेलं आहे. तुम्ही पण अशा प्रकारे अवतरण चिन्हामध्ये त्याला अंडरलाईन केली तर आणखीन आपलं उत्तर सुटसुटीत होईल. या प्रश्नाचं बघा गुणदान पद्धत कशी आहे. पूर्ण वाक्यात लिहिलेल्या प्रत्येक अचूक उत्तरास 1 गुण. पुढचा प्रश्न आहे. स्थूल वाचनावरती आधारित 2 गुणांसाठी असणारा प्रश्न. 40 ते 50 शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे. प्रश्न आहे. उत्पत्ती कोश यावर खालील मुद्द्यांच्या आधारे परिच्छेद तयार करा. परिच्छेद म्हणजे पॅरेग्राफ. तर पॅरेग्राफमध्ये मुद्दे काय दिलेले आहेत. उत्पत्ती कोश निर्मितीचा ठराव, निर्मितीची जबाबदारी, निर्मितीसाठी अर्थसहाय्य आणि त्याचं प्रकाशन. तर अशा प्रकारे तुम्ही या मुद्द्यांच्या आधारे उत्तर व्यवस्थित लिहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी 2 गुण मिळतात. पुढचा प्रश्न आहे. आधी केले मग सांगितले या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा. मग बघा या प्रश्नाची गुणदान पद्धत कशी आहे. उत्तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. प्रस्तुत ही जी PDF फाईल आहे या PDF फाईलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही हे डाउनलोड करू शकता. बघा या प्रश्नाचं उत्तर लिहिताना गुणदान पद्धत कशी आहे. कुठली काळजी घेतली पाहिजे की पाठाचा आशय लक्षात घेऊन लिहिलेल्या अचूक स्पष्टीकरणास या एकूण 2 गुण असे मिळतात. शेवटचा विभाग आहे मित्रांनो लेखन विभाग. 15 गुणांसाठी आपल्याला रायटिंग स्किल 15 गुणांचे 3 प्रश्न प्रकार उपप्रश्नांच्या विकल्पासह विचारले जातात.
यामधला जो प्रश्न 8वा आहे, या 8वामध्ये निबंध लेखनाचा 6 गुणांचा प्रश्न विकल्पासह विचारला असतो. विकल्प म्हणजे ऑब्लिक, हा किंवा हा किंवा हा, असे 3 प्रश्न असतात. या 3 पैकी आपल्याला कोणत्याही एक प्रश्नाचं, आणि यामध्ये बघा महत्त्वाचं म्हणजे आत्मवृत्त, कल्पनात्मक आणि वर्णनात्मक या 3 निबंधाच्या प्रकारांपैकी एक निबंध प्रकारावरती आपल्याला निबंध लिहिणं अपेक्षित आहे. आणि इथं बघा आपण तीनही प्रकार जे आहेत, आत्मवृत्तात्मक, कल्पनात्मक आणि वर्णनात्मक, तीनही निबंध कसे लिहायचे आणि या निबंध लेखनाची गुणदान पद्धत कशी आहे, हा भाग आपण या ठिकाणी तुम्हाला समजावतो. पहिला निबंध आहे टिफिन बॉक्सचे मनोगत. तिथं मुद्दे दिलेले आहेत आणि मुद्द्यांच्या आधारे अशा प्रकारचे तुम्ही छोटे छोटे पॅरेग्राफ करायचे. जास्तीत जास्त या निबंध लेखनामध्ये आपण काय करायचंय है ना, वाक्यप्रचार असतील, म्हणी असतील किंवा काही त्या ठिकाणी कवितेतल्या ओळी असतील, यांचा संदर्भ तुम्ही त्या ठिकाणी करायचा आहे. हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. बघा छोटे छोटे पॅरेग्राफ केलेले आहेत. हा निबंध झाला पहिला. दुसरा निबंध बघा. बघा या निबंधामध्ये, आत्मवृत्तात्मक निबंधामध्ये भावपूर्ण आणि संवेदनशील लेखन अपेक्षित आहे. आणि आत्मवृत्तात्मक निबंध लिहिताना किती म्हणजे ज्या वस्तूबद्दल, व्यक्तीबद्दल, कुठल्याही घटकाबद्दल आपण जे आत्मवृत्त लिहितोय, तर ते आपण स्वतः ती व्यक्ती आहोत अशा प्रकारचं वर्णन करून त्या ठिकाणी लेखन करायचं असतं. पुढचा प्रश्न आहे बघा, वृक्ष नष्ट झाले तर, कल्पनात्मक निबंध आहे. बघा या ठिकाणी सुद्धा तीच गोष्टी महत्वाच्या आहेत. अशा प्रकारे छोटे छोटे पॅरेग्राफ करायचे आहेत. आणि मी मगाशी म्हणल्याप्रमाणे या ठिकाणी वाक्यप्रचार, म्हणी, सुविचार, सुवचन, कवितेच्या ओळी यांचा यथोचित ठिकाणी वापर करायचा आहे आणि निबंध लिहायचा आहे. 6 मार्कांसाठी आपल्याला हा प्रश्न निबंध लेखनाचा. आणि कल्पनात्मक निबंधामध्ये प्रथम पुरुषी एकवचनी भाषा अपेक्षित आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. पुढचा प्रश्न असतो बघा, वृक्षारोपण आणि संवर्धन. हा प्रश्न या ठिकाणी याचं उत्तर बघा. प्रश्न यामध्ये लिहिताना सुद्धा छोटे छोटे पॅरेग्राफ करायचे आणि छोटे छोटे पॅरेग्राफ करून त्या ठिकाणी काय करायचंय की वाक्यप्रचार, म्हणी यांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. तर बघा हा निबंध कुठल्या प्रकारावर असतो? वर्णनात्मक निबंध. तर निबंध लेखनासाठी गुणदान पद्धत आपण तुम्हाला खाली बघूया. बघा, निबंध लेखनात बरेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की निबंध लेखनाची गुणदान पद्धत कशी आहे. आकर्षक सुरुवात 1 गुण, विषयानुरूप विस्तार व मुद्देसूद सुसूत्र मांडणी 2 गुण, म्हणी, वाक्यप्रचार, काव्यपंक्ती यांचा वापर, त्याचबरोबर हस्ताक्षर आणि शुद्ध लेखनासह विरामचिन्हांचा वापर 2 गुण, आणि समर्पक शेवट, म्हणजे सुरुवात जशी महत्वाची आहे तसाच शेवट हा समर्पक केलेला असेल तर 1 गुण. अशा प्रकारे या मुद्द्यांचा विचार करून आपल्याला निबंध लेखनामध्ये 6 पैकी 6 गुण मिळतात. पुढचा प्रश्न मित्रांनो, कथालेखनावरती आधारित. प्रश्न 8B मध्ये मुद्द्यांच्या आधारे कथालेखनाचा हा 5 गुणांचा प्रश्न विकल्पासह विचारला जातो. यामध्ये आपल्याला कथांचे 2 मुद्दे दिले जातात. यापैकी एका कथेच्या मुद्द्यावर आधारित कथालेखन करणं अपेक्षित आहे. आणि या ठिकाणी आपण दोन्ही कथा पाहूया. कथा कशी लिहायची बघा. आधुनिक वानर म्हणजे कथेला शीर्षक दिलेलं आहे है ना, ती कथा विचारलेली आहे. कथा लेखनाची बी गुणदान पद्धत कशी आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. कथा दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथालेखन, अशा प्रकारे कथा दिलेली आहे. कथा लेखनात सुद्धा तुम्ही छोटे छोटे अशा प्रकारचे 4-5 ओळींचे पॅरेग्राफ करायचे. कथा लेखनाची गुणदान पद्धत तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. तात्पर्य शेवटी खाली लिहायचंय. तात्पर्य हे थोडक्यामध्ये लिहायचंय, परंतु अर्थपूर्ण असावं. गुणदान पद्धत खाली आपण याच्या खाली पाहणार आहोत. दुसरी कथा दिलेली आहे, त्या कथेला शीर्षक दिलेलं आहे हाती तेथे माती. छोटे छोटे पॅरेग्राफ करून या ठिकाणी लिहिलेले आहेत. आणि याची गुणदान पद्धत बघा, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. कथा लिहिताना किंवा कथेची गुणदान पद्धत कशी असते, असं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो.
तर बघा कथेचं भूतकाळात लेखन आवश्यक आहे. कथा भूतकाळातच लिहायची आहे. त्यात भूतकाळामध्ये लिहिलेली असेल आणि शीर्षक जे दिलेलं आहे, तर शीर्षक योग्य कथेला समर्पक असेल तर 1 गुण, आकर्षक सुरुवात, शेवट आणि तात्पर्य याला 1 गुण, मुद्देसूद आणि कल्पक मांडणी 1 गुण, वाक्यप्रचार, म्हणी यांचा वापर आणि आकर्षक शैली, संवाद व विरामचिन्हांचा योग्य वापर 2 गुण, अशा मुद्द्यांचा विचार करून 5 पैकी आपल्याला गुण त्या ठिकाणी देण्यात येतात. पुढचा प्रश्न मित्रांनो शेवटचा, पत्रलेखनावरती आधारित. 8वा प्रश्न, यामध्ये 4 गुणांचा प्रश्न विकल्पासह विचारण्यात येतो. यामध्ये आपल्याला पत्रलेखनासाठी 2 विषय देण्यात येतात. यापैकी एका विषयावर पत्रलेखन करणं अपेक्षित आहे आणि या ठिकाणी दोन्हीच्या दोन्ही पत्र आपण सोडवून कशाप्रकारे लिहायचे ते दिलेलं आहे. बघा नवीन पत्रलेखनाची जी पद्धत म्हणजे बदललेली आहे. नवीन पद्धतीनुसार हे प्रश्न म्हणजे पत्र हे पूर्णपणे डाव्या बाजूला लिहितात. बघा दिनांक लिहिलेली आहे. दिनांक लिहिताना महिन्याचा पूर्ण उल्लेख केलेला आहे. प्रति ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा पत्ता लिहिलेला आहे. ईमेल आयडी दिलेला असेल तर त्या ठिकाणी लिहायचा आहे. विषय हा थोडक्यात पण अर्थपूर्ण असावा. महोदय लिहिले. पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही कोण आहात, तुमची समस्या काय आहे, किंवा तुमची तक्रार काय आहे किंवा तुमची विनंती काय आहे किंवा मागणी काय आहे हे लिहायचं आहे. आणि मग त्या ठिकाणी आहे ना 2 किंवा 3 पॅरेग्राफमध्ये उत्तर लिहिलं शॉर्ट 2-3, 2-4 वाक्याच्या पॅरेग्राफमध्ये. मग तुम्ही त्या ठिकाणी आपला विश्वासू स्वतःचा पत्ता टाकायचा आहे. आहे ना, पूर्ण पत्ता या ठिकाणी लिहिला तरी चालतो आणि ईमेल आयडी द्यायचा आहे आणि हा लिफाफा त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये वरती इकडं तिकीट लिहायचं आहे. प्रति ज्याला आपल्याला पत्र पाठवायचं आहे आणि प्रेषक म्हणजे आपण पत्र लिहिणारे, असा बॉक्स त्या ठिकाणी चौकोन बनवायचा आहे आणि या प्रति आणि प्रेषक या 2 गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट करायच्या. तर पत्रलेखनाची गुणदान पद्धत कशी आहे आपण तुम्हाला खाली दाखवतोय. आणखीन एक पत्र त्या ठिकाणी पाहतोय आपण, मागणी पत्र आहे. बघा पत्ता वरती सांगितल्याप्रमाणे पत्ता अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही लिहायचा आहे. दिनांक लिहिताना महिना पूर्ण लिहायचा आहे. विषय थोडक्यात महोदय लिहून खालच्या ओळीला बघा या ठिकाणी पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला म्हणजे तुमची नेमकी मागणी काय आहे. जर अशा प्रकारची आपल्याला मागणी पुस्तकांची, फळांची, काही फळझाडांची, फुलझाडांची किंवा तुम्हाला शाळेच्या क्रीडा विभागासाठी साहित्य मागवायचं आहे, तुमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकं मागवायची, असे कुठलंही मागणीपर पत्र असेल तर अशा प्रकारचं तिथं त्या ठिकाणी तुम्ही एक बॉक्स करायचा, एक रकाना करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही मागवत असलेल्या वस्तूंचा तपशील त्या ठिकाणी द्यायचा आहे, संख्या द्यायची आहे आणि पुढच्या पॅरेग्राफमध्ये बघा तुम्ही त्याबद्दल म्हणजे त्याच्यामध्ये काय करायचं आहे मागणी पत्रामध्ये की तुम्ही त्या ठिकाणी डिस्काउंट मागायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही त्यांचं बिल पाठवा. तुम्ही बिलाचे पैसे त्यांना कसे पाठवणार त्याबद्दल तुम्ही अकाउंटची डिटेल्स त्या ठिकाणी मागवायची आहे आणि मग खाली या ठिकाणी आपली विश्वासू किंवा आपला विश्वासू लिहून तुमचा पूर्ण पत्ता त्या ठिकाणी लिहायचा आहे आणि शेवटी लिफाफा लिहायला विसरायचं नाही. बघा लिफाफा अशा प्रकारे लिहायचा आहे. प्रति, प्रेषक. प्रति म्हणजे आपण ज्यांना पत्र पाठवतोय ते आणि प्रेषक म्हणजे आपण पत्र लिहिणारो. उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये असं तिकीट असं लिहायचं आहे. बघा पत्रलेखनाची गुणदान पद्धत 4 मार्कांसाठी. पत्राचा दिनांक, महिना, विषय, पत्राचा नेमका मजकूर आणि समर्पक शेवट व लिफाफा हे मुद्दे लक्षात घेऊन त्या ठिकाणी पत्रलेखनचे गुण आपल्याला देण्यात येतात. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा किंवा तुमच्या मनामध्ये अजून काही शंका असतील तर कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा की जेणेकरून त्याला देखील या गोष्टींचा फायदा होईल. धन्यवाद.